नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला छानपैकी अशी रसरशीत लाल गाजरं मिळाली. तर ह्या गाजरांपासून तुम्हाला गाजराचा हलवा कसा करायचा ते दाखवणार आहे. गाजराचा हलवा विविध प्रकारानं दाखवतात, त्यातला एक प्रकार मी तुम्हाला आजही दाखवणार आहे. ही गाजरं जरा रसवाली अशी छान असतात. दुसरी गाजरं मिळतात केशरी अशी, ती थोडी सुकी अशी असतात. त्याच्यामुळे विशेषतः हलवा आपण याच गाजरांचा करतो. आणि या सीझनला भरपूर गाजरं येतात. आत्ता भाजी सगळ्याच प्रकारची भरपूर बाजारात आलेली आहे. तर अशा आपण गाजरांचा हलवा करणार आहोत. प्रथम मी काय करणार आहे, तर गाजरं सोलणार आहे आणि किसून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. ओढून घे. आता आपण गाजरं सोलून घेतले, त्याला किसून घेऊया. छान अशी रसदार असल्यामुळे पटापट किसली जातात. अशी आपण आता गाजरं किसून घेऊया. झालेलं आहे, साधारण अर्धा किलो गाजर आहे हे. आणि आता आपण ते चांगलं तुपावर अधिक खमंग भाजून घेणार आहोत. त्याला काय फार तूप लागत नाही. काजू बदाम जर आवडत असतील तर घालावे, नाहीतर असाच खाल्ला तरीही चालतो. हा मी चांगला परतून घेणार आहे आणि मग झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. छान असं परतून घेऊया गाजर. परतून घ्यायचं आणि वर झाकण ठेवून मंद असं शिजवून घ्यायचं. आता पाणी घालायचं नसतं. पण छानपैकी असं मंद याच्यावर होत आहे शिजवून घेणार आहोत. आता तुम्हाला एवढा भरपूर दिसतंय, थोड्या वेळाने ते कमी होईल. वरती झाकण ठेवणार आहोत आणि मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. आपण परत एकदा झाकण काढून बघूया. पुन्हा असं परतून घ्यायचं. बघा कसं वेगळं दिसायला लागलं ते. थोडं त्याला पाणी पण सुटतं, मुळात अंगचंच पाणी असतं त्याला, ते सुटतं. आपण काय पाणी घातलेलं नाही आहे आणि घालायचंही नाही आहे. असाच आता आपण शिजवून घेणार आहोत. पैकी शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये दूध घालणार आहोत. काही जण याच्यात दूध पावडरही घालतात, पण मी घरचं दूध घालणार आहे. म्हणजे गावठी दूध तापवलेलं फुलक्रीम दूध, ते सुद्धा मी आटवून घेतलं आहे. तर हे मी 1 लिटर दूध आटवून घेतलेलं आहे. हा हा किती सुंदर कलर दिसतोय ते बघा. आपण हे परत मंद आचेवर शिजवणार आहोत 5 मिनटं. हे दूध आटून जाईल सगळं, मग आपण साखर घालणार आहोत. आलेलं आहे. आता आपण याच्यात 1 वाटी साखर घातली आणि थोडीशी वर घालते, कारण मुळात गाजरं गोड असतात, मग ते अति गोड होतं. त्याच्यामुळे साखर आपण बेतातच घालायची. तर हे आटवलं की आपला हलवा तयार. साखर विरघळून आटलं की हलवा तयार. कलर पण बघा किती सुंदर आणि वेगवेगळं. अजून त्याचा कलर डार्क होईल थोड्या वेळानं. आता आपलं सगळं घालून झालेलं आहे. आता फक्त आटवून घ्यायचं आहे आणि वरून मग वेलची पावडर घालायची. हवे असल्यास ड्रायफ्रूट
ते ऐच्छिक आहे. तर त्याच्यावर आपण वेलची पावडर घातली आहे आणि हे चांगला ढवळून घ्यायचा. खूप सुंदर कलरही छान आला आहे आणि साईचं दूध घातल्यामुळे त्याचं सगळं दिसतंय. बरं, साय घातली आहे त्याच्यात. असा आपला हा गाजराचा रसरशीत हलवा खाण्यासाठी तयार आहे. आता हा व्हिडिओ माझा मी किती गाजर घेतलं, साखर किती घेतली, कसा केला, हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर सध्या गाजराचा सीझन सुरू आहे, नक्की सगळ्यांनी करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.